पावसात चालते. वर नासा खाली बसला ठेवायचं वर न खाली. झालं माणसं मिळालं का तुम्हाला? आमकीला का? हां मावशी आम्ही लय उशीर झालो बाय हो इथं. तुम्ही लगेच येऊन लगेच घुसचाल असं कसं जमल? पडल मोबाईल मावशी करतील बरं का तुमचा. पानसरे भाऊसाहेब या ठिकाणी मनपूर्वक असं हार्दिक स्वागत आहे. या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे. पानसरे भाऊसाहेब, तो भाऊसाहेब, माळे भाऊसाहेब, निंबाळकर भाऊसाहेब यांचंही या ठिकाणी उत्कृष्ट असं नियोजन या ठिकाणी आहे. त्यांचंही या ठिकाणी मनापासून धन्यवाद आहे. माऊली कुठे धर्मपुरीचे सरपंच झेंडेताई, त्याचबरोबर धर्मपुरीचे उपसरपंच व सर्व सदस्य मंडळी इथं उपस्थित झालेल्या सगळ्या मान्यवरांचं स्वागत करण्यासाठी सिद्ध आहेत. पंचायत समिती इथं उपस्थित झालेल्या मान्यवरांचं स्वागत आहे. धर्मपुरी सरपंच नीताताई झेंडे यांचं या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट असं नियोजन. नितीन निगडे सर, त्याचबरोबर सदस्य मोहिनीताई सरकार, सदस्य सौ पुष्पाताई करचे, सदस्य श्री मसुगडे दत्तू, सौ मसुगडे आशा तात्या, सौ कुंभार जिजाबाई महादेव, सौ करणे रेशमा तानाजी, श्री रुपेश भीमराव सौ पाटील दीपाली नितीन, श्री डबळे महाराज तुकाराम, मनोज कुमार विठ्ठलराव, सौ माने अर्चना धर्म आणि त्याचबरोबर ग्रामसेवक अधिकारी सन्माननीय यशवी निंबाळकर या सर्वांच्या सुंदर असं नियोजन या ठिकाणी काटकर साहेब यांनी अतिशय उत्कृष्ट भारतीय जनता पार्टीचे माजी तालुका अध्यक्ष, त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे जाधवगी पण सोलापूर जिल्ह्याचे जिल्हा उपाध्यक्ष यांच्या वतीने या ठिकाणी उपस्थित झालेल्या मान्यवरांचा इकडे बघा दोघी टाका टाका थोडं थोडं अगं आत्ता टाक थोडं आनंद फुलं नाही ते आपल्याकडे बचत आनंद या ठिकाणी आहे. उल्हास नववर्ष भारत साक्षरता कार्यक्रम यांचा राज्य विशेषांक या ठिकाणी साक्षरता अभियानासाठी
आळंदी ते पंढरपूर रथयात्रा त्यांची आहे. त्यांच्या आगमनाचा उल्हास इथं सर्वांनाच आहे. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. इथं आपल्या सर्वांच्या प्रयत्नातून सर्वांच्या जीवनात उल्हास यावा ही सद्भावना या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त करत आपले या ठिकाणी मनापासून धन्यवाद आहे. एस पी साहेब अतुल कुलकर्णी साहेब यांच्या मार्गदर्शनातून मायवली पालखी सोहळ्याचं स्वागत करण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातर्फे पोलीस बँड या ठिकाणी उपस्थित झालेलं आहे. त्यांचंही या ठिकाणी मनापासून हार्दिक स्वागत आहे. सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे, सज्जनाचं रक्षण करावं, दुर्जनाचं निर्दान करावं. उन्हात वाऱ्यात वादळात कुठेही नेहमी उपस्थित राहणारा पोलीस वर्ग हा अत्यंत महत्त्वाचा असतो. दरम्यानच्या काळामध्ये एस पी गायकवाड साहेब यांचं या ठिकाणी मनापासून हार्दिक स्वागत आहे. लाईन मध्ये उभं राहा की दामिनी लाईन मध्ये. सकल संतांचा पालखी सोहळा हे महाराष्ट्राचं सांस्कृतिक दामिनी होतोय. सातारवाली बघ, हे सातारवाली पोलीस आले का ते भेटायला. या ठिकाणी पालखी सोहळ्याचं आगमन होतोय. सर्व मान्यवरांना विनंती आहे पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी आपण त्या ठिकाणी जायचं आहे. सोलापूर जिल्हा कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेय साहेब, मुख्य कार्यकारी अधिकारी सन्मान्य कुशल जैन साहेब, त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्याचे एस पी सन्मान्य अतुल कुलकर्णी साहेब, प्रांत मॅडम विजया पांडवाळकर मॅडम, त्याचबरोबर धर्मपुरी ग्रामपंचायतच्या सरपंच सौमिकाताई झेंडे, त्याचबरोबर नवनाथ झेंडे, ग्रासराव ग्रामपंचायत सदस्य, सर्वांना विनंती आपण पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी जायचं. दरम्यानच्या काळामध्ये युवा नेते शरद पवार, युवा नेते बाबूराव जाधव, युवा नेते बबन साळवे, त्याचबरोबर युवा नेते आप्पा कुंभार यांचे सर्वांचं या ठिकाणी मनापासून हार्दिक स्वागत आहे. अतिरिक्त कार्यकारी अधिकारी सन्माननीय
राहुलजी गावडे साहेब सातारा यांनाही विनंती आपण पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी त्या ठिकाणी जायचं. तेथे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिलजी देसाई राहुलजी देसाई यांचंही या ठिकाणी स्वागत आहे. त्याचबरोबर कुमारी शिवांजलीताई भोसले, त्याच सभापती फलटण तालुका पंचायत समिती उपसभापती अमोल सस्ते यांना विनंती आपण या ठिकाणी पालखी सोहळ्यासाठी. चंद्रकांतजी बोडरे साहेब गटविकास अधिकारी जळगाव यांनाही विनंती, यांचंही या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे. सुंदर दिसणार नसतं तर ते सुगंधित असावं. जेव्हा सुगंध दरवळतो तेव्हा सुंदर सुगंध होते. चंदनाचा सुगंध सर्वांना सांगावा लागत नाही. सूर्याला कधी जागे हो आणि प्रकाश दे असं सांगावं लागत नाही. पालखी सोहळ्याचं आगमन झालं आणि आपल्या सर्वांचे पाय नकळतपणे तिकडे धावायला लागले. मान्यवर सर्वजण संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी त्या ठिकाणी गेलेले आहेत. धर्मपुरी गावचे सरपंच नवनाथ आमदार उत्तमरावजी जानकर साहेब यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं, त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. मंत्री सन्माननीय जयकुमार गोरे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे, त्यांचं मनपूर्वक हार्दिक. आपण याच वर्षी नियोजन लावलं. डिपार्टमेंटला पत्र दिलं.